स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो, आपल्या या आवडत्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आज भीमाशंकर कोळी नावाचे सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत मुलाखत द्यायला. मी प्रथमतः भीमाशंकर कोळी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भीमाशंकरांना, हा सर. तुमचं शिक्षण काय झालंय? माझे शिक्षण झाले सर, 7वी झाली सर. कुठं? आपले अक्कलकोटमध्ये. अक्कलकोट शहरात? अक्कलकोट तालुका अक्कलकोटमध्ये पन्हाळी शाळेमध्ये बोर्डे. बर बर बर. पुढं काय नाही झालं शिक्षण? ते आमचं जरा आई वडील वारल्यावर मी शाळा सोडलो सर. बर. आता राहायला कुठं? आता भारतरत्न इंदिरानगरमध्ये. हो, तिकडून इकडे कधी आला? नाही, आम्ही राहायला पहिल्यापासूनच इथं आहे सर. जन्म माझा इथं झालाय. जन्म इथं झालाय, शिक्षण तिकडे झालं का? शिक्षण तिथं झालंय. बर बर बर. पुढे शिक्षण घेतलंच नाही का? नाही घेतलं सर. तुम्ही सामाजिक कार्य करण्यासाठी एक विघ्नहर्ता सामाजिक संस्था स्थापन केली म्हणे. हो सर. कधी केलं ते? ते सर आता 1 वर्ष होत आले. वर्ष होत आले. हा सर. काय काय करत? जे आपले लोकांचे गोरगरिबाचे समस्या असते त्यासाठी ते काढलो सर. तरी त्यातल्या त्यात गोरगरिबांची कुठल्या कुठल्या समस्यांचं निराकरण केलं किंवा मदत केली? पाईपलाईनचं पाण्यासाठी सर. तर आमच्या वार्डामध्ये पाणी येत नव्हतं आमच्या घराच्या लाईनला, आणि ते पाण्यासाठी येत नव्हतं म्हणून आम्ही सगळेजण मिळून एकत्र, आमचे माते बहिणी आणि बंधू भाऊ सगळे मिळून एकत्र जाऊन आम्ही जिल्हा कलेक्टर साहेबांना एक विनंती करून आम्ही करून घेतलो सर. कोळ्यांना हा सर. हे जे पाणी येत आहे ना सोलापूर शहरात, हो सर, ते महानगरपालिका पाणी पुरवठा, जिल्हाधिकारी करत नाही? नाही सर, आम्ही तक्रार तिथं दिलतो सर. बर. पुढे काय झालं मग त्याचं काम करून दिले सर. बर. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला तक्रार करत, जिल्हाधिकाऱ्यानं महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे ते तुमचं प्रकरण अर्ज ट्रान्सफर केला त्यांनी. हो सर. पाठवलाय, मग तिकडून ते इकडे काम झालंय झोन मार्फत. हा झालं सर. बरोबर बरोबर. अजून कुठले विकास कामं केलात? ड्रेनेजचे सर. ड्रेनेजचा काय प्रॉब्लेम होता? ड्रेनेज सर घडी घडी तुंबत होतं. बर. जे आताचे नगरसेवक आहे त्यांनी पाईपलाईन जरा छोटीशी घातली सर. बर. आणि लोकांचे पाणी जास्त वापर जास्त होत. वापर जास्त असल्यामुळं ना काही लोक कचरा बिचरा टाकलेला असते, अडकल्यामुळं पाईप बारके झाले आणि वापर जास्त असतो. पाण्याचा फ्लो मोठा आणि पाईपलाईन त्यामुळं त्यातलं पाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर, इतरांच्या घरामध्ये, महिला सुद्धा वर येत आहे सर. आणि लहान लेकरांना आजारी होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही सरांना आपण 8 नंबर झोन श्री सागर साहेबांना विनंती करून घेतो सर. क्षीरसागर साहेबांनी केलं 100% मध्ये सगळे कामं करून दिले सर. क्षीरसागर साहेब? हा साहेब करून दिले. खूप चांगले अधिकारी. नाही, तिने आम्हाला मदत केली म्हणून आता सध्याला इंदिरानगर मध्ये स्वच्छता आहे सर. जबरींचा गावामध्ये त्यांचं कार्यालय. हो सर. झोन क्रमांक 8. हा सर. अजून कुठली कुठली कामं केतात नागरिकांसाठी? बोर बंद असलेले बोर चालू केलो. बर. किती बोर साधारणपणे चालू केलात बंद असले? आमच्या फक्त भारतरत्न इंदिरानगर मध्ये एक 10-15 बोर आहेत सर. ते किती वेळा बी बंद पडू दे तेवढे वेळा आम्हाला नायदारगे साहेब मदत करून चालू करून दिले सर. मग काय काय बोरवर मोटर बसवली जाते? तुम्ही काय मोटर वगैरे बसवायचा प्रयत्न केला का? नाही केलो सर. ते आता मोटर बसवले ना सर, ते रिपेअरी लवकर होत नाही, त्यामुळे आम्ही हात पंपाच ठेवलं सर. मोटर लवकर दुरुस्त होत नाही, ते लाईट बिलचा एक प्रॉब्लेम येते, भरणार कोण? हा सर, म्हणून हात पंपावरच चालू. रस्ते कसे आहेत तुमच्याकडे? रस्ते सर आता सध्याला चांगले बी आहेत आणि काही ठिकाणी खराब बी रोड आहे. बाग बगीचे आहेत का? बगीचा नाही सर, तिथं आमची लाईटची काय सोय? लाईट बंद पडते, चालू करतो आम्ही, तक्रार देतो सर. आम्ही सर 8 नंबर झोन मध्ये ते शेख म्हणून साहेब आहेत, त्यांना तक्रार देतो. आणि राठोड साहेब आम्हाला खूप मदत करतात. अच्छा. म्हणजे महानगरपालिकेतले झोन मधले किंवा महानगरपालिकेतले अधिकारी तुम्हाला चांगलं सहकार्य करतेच सर. अच्छा. म्हणजे तुम्ही त्याला विनंती केली की ते झटकेपट तुम्ही जे कामं घेऊन जातात ते पूर्ण करतेच सर. बर. गोरगरिबांची कामं कुठली करा? उदाहरणार्थ रेशनिंग कार्ड केलं की सर? किंवा दवाखाना वगैरे काय? हा केलं सर. मी केलं सर. साधारणपणे काय तरी एक 60-70 रेशनिंग कार्ड फ्री मध्ये करून दिलं सर. बर. म्हणजे बंद असले चालू केलात का नवीन केलात का?
2008-9 पासून हा. रेशन कार्ड बंद होते. रॉकेल जेव्हा बंद होता ना सर, हा. तेव्हापासून रेशन कार्ड बंद होतं पूर्णपणे. बर. मग ते फक्त चालू होईल चालेल मी म्हणलं तर ते हे नसतंय की सर आरशी नंबर, होय. त्याच्यावर कार्डाचा नंबर असते सर, ते काही लोकांना नाही आणि दवाखान्याला वापर पण होत नाही सर. त्यामुळे ते साहेबांना आम्ही तक्रार देऊन सुद्धा आता सध्या त्यांनी करून दिले सर. अजून एक थोड्या जणचं आहे, करून देतो म्हणून सांगितले सर, आम्हाला आश्वासन दिले. तुमच्या परिसरामध्ये दवाखाने वगैरे आहेत का महानगरपालिकेचे? का नाही सर. दवाखाना नाही नाही सर. बरं. मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत जानेवारीमध्ये. हो सर. तुम्ही काय इच्छुक आहे काय? हा सर, इच्छुक आहे. याच्या अगोदर कधी निवडणूक लढवली होती का? नाही सर. नाही सर. कधीच नाही का? नाही सर. म्हणजे कुठल्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार वगैरे केला का? नाही सर. म्हणजे निवडणुकीचा अनुभवच नाही तुम्हाला? नाही सर. तरी तुम्हाला निवडणुकीला एवढा उभारायचं आहे? उभारायचं आहे सर. काय प्रभाग क्रमांक कुठला? प्रभाग क्रमांक 18 सर. 18 मध्ये. बर. एरिया कुठली कुठली येते? भारतरत्न इंदिरानगर एक येतील, हा. 2 नंबर एसटी स्टँड, हां भारतनगर, हां मातंग समाज हां आणि कुमटा नाका आणि कुर्बान हुसेन नगर आणि सर महादेवनगर, पाटील नगर, एवढं सगळे येते सर. अबकडामध्ये कुठला म्हणजे महिलांसाठी किती, मागासवर्गीयांसाठी किती, ओपन किती, काय कल्पना आहे का? नाही सर. तेवढं- एका प्रभागात 4 जण उभारतात. 4 जण आहे सर. 2 महिला 2 पुरुष. 2 महिला 2 पुरुष आहे हा. आणि 3 ओपन आहे सर. 3 ओपन. 3 ओपन, 1 राखीव जागा आहे सर. कुठल्या पक्षाकडे तिकडेची मागणी वगैरे काय नाही सर. जोपर्यंत आपण काम केलं तर आपण काम केल्यासारखं फळ भेटतंय का नाही, त्यामुळे आपण प्रयत्न करावा लागलो सर. तुम्ही आता कशाच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात? नागरिकांच्या जीवावर सर. नागरिक भरपूर मदत देतील? 100% देईल सर. मित्रपरिवार आहे का जेव्हा? आहे सर. हो आहे सर. मदत करणारे लोक आहेत सर. पळापळी करायला, पळापळी करायला आता सांगायला. सध्याला तिन्ही कामाला आहेत सर सगळे मित्र माझे. बर. ज्या दिवशी आपण तिकीट भरायला जातो, एक 15 दिवस माझ्या संग राहणार पोर, माझे मित्र म्हणलं तर आमचे घरचे सारखं फॅमिली आहे ते. बर बर बर. म्हणजे मित्रवर्ग चांगला मोठा आहे. हा सर. म्हणजे मतदानाला उपयोगी पडतील, निवडून आणण्यासाठी सहकार्य करतील. माझ्यापेक्षा जास्त माझे मित्र माझ्यासाठी काम करेल सर, असं मला वाटतं. एवढे चांगले मित्र एवढं चांगले मित्र आहेत सर. घरचे म्हणजे घरच्या लोकांचा पाठिंबा वगैरे मत घेतलात का? हा आहे सर. उभार म्हणले निवडणुकीला मदत करतो म्हणले. हो का? सगळ्याचा पाठिंबा आहे? सगळ्यांच्या पाठीमाग आहे सर. माझे माता बहिणी जे इंदिरानगर मध्ये आहे त्यांची खूप मला आशीर्वाद आहे. आणि त्यांची माझ्या आयुष्यभर त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर हात असेल असं माझं म्हणणं आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 18 मधील हा सर. तुम्ही जिथं राहता इंदिरानगर, तो परिसर, त्या परिसरातले किंवा कोमठा नाका, 2 नंबर एसटी स्टँड, हो सर, किंवा हा जो मातंग वस्ती वगैरे जो भाग आहे, या भागातल्या रहिवाशांचे आशीर्वाद तुम्हाला हाय सर. त्या आशीर्वादाच्या जोरावर तुम्ही उभा- येणारी महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 18 मधून तुम्ही लढवताय. हो सर. आमच्या स्वरांजली चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही यावं निवडून तुमच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा एक तरुण तडफदार उमेदवार महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जावं अशी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपण आलात, खूप चांगली मुलाखत दिला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.